नमस्कार मित्रांनो, विपाच्या माझघरमध्ये आपलं स्वागत आहे. मी विपशना म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी विपा. आज बनवणार आहे चिकन तंदुरी. चिकन तंदुरी ही मी अगदी सोप्या आपल्या घरच्या साहित्यांनीच बनवलेली आहे. कुठलेही त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्स, कलर्स असं मी काही टाकलेले नाही आहे किंवा कोणतेही फॅन्सी इन्ग्रेडियंट्स नाही टाकलेले आहेत. घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवलेली आहे. ह्या 31च्या पार्टीसाठी तुम्ही नक्की ट्राय करा. चला तर बघूयात ह्याचं मॅरिनेशन. मी सर्वप्रथम ह्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकते आहे. तेल टाकल्यानंतरून मी आपलं घरचं लाल तिखट असतं ते टाकते आहे. कोणतंही कलरवालं लाल तिखट टाकत नाही आहे. आणि तंदुरी मसाला हा अगदी सोप्या पद्धतीत बाजारात मिळतो. तो तंदुरी मसाला मी घेतला आहे. धने पावडर पण घेतलेलं आहे. अर्धा चमचा चाट मसाला पण ह्याच्यामध्ये टाकते आहे. आणि 1 चमचा आपलं मीठ. तर सगळं आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे. हातानेच सगळं मिक्स करायचं, कारण आपल्याला चिकनला पण हे सगळे मसाले लावायचे आहेत. सो हात खराब झाला तरी काही प्रॉब्लेम नाही, पण हातानेच हे सगळं मिक्स करून घ्यायचं. तर चिकन मी व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे, ते मी ह्याच्यामध्ये टाकते आहे. आता चिकनचे मोठे पीस घ्यायचे, जे आपण तंदुरीला जसे पीसेस असतात तसेच कापून आणायचे. तसेच पीसेस आपण करून आणायचे तंदुरीसाठी. तर ह्याला मी पूर्ण सगळा चांगला मसाला लावून घेते आहे. आता मी ह्याच्यामध्ये 2 टेबलस्पून ह्याच्यामध्ये मी दही टाकते आहे. घट्ट दही पाहिजे, कारण नंतरून थोडंसं मीठ वगैरे टाकल्यामुळे ह्याला पाणी पण सुटतं. त्याच्यामुळे थोडंसं घट्टच दही थोडं बांधून ठेवायचं 1-2 तास, आणि घट्ट दही हे करायचं. किंवा म्हशीचं दही असेल तरीसुद्धा चालेल. म्हशीचं दही घट्ट लागतं. सो घट्ट दहीनीच हे करायचं, पातळ दही नको शक्यतो. त्याच्यामुळे घट्ट दही लावलं ना की चांगला मसाला लागतो. हे पण चांगलं व्यवस्थित आपल्या चिकनला लावून घ्यायचं. तर मी ह्याच्यामध्ये घेतलेली आहे कोथिंबीर, आलं आणि लसूण. 1च टेबलस्पून टाकायचं, जास्ती नाही टाकायचं. थोडंसं फ्लेवर येण्यासाठी आलं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट ती पण व्यवस्थित ह्याला लावून घ्यायची चिकनला. पूर्ण वरतून खालून सगळीकडनं चांगला मसाला लागला पाहिजे. थोडासा वेळ लागला तरीसुद्धा चालेल, पण हा मसाला सगळ्या आपल्या चिकनला लागला पाहिजे. त्या चिकन तंदुरीला मॅरिनेशनलाच थोडासा जास्ती वेळ जातो, बाकी ती पटकन होऊन जाते. आता 1 तास आपल्याला ह्याला मॅरिनेट करायचं, ठेवायचं आहे. मॅरिनेशन झालं आहे. चला तर आपण एअर फ्रायरमध्ये ह्याला टाकूयात. मी चिकन तंदुरी आज एअर फ्रायरमध्ये करते आहे. सो एअर फ्रायरमध्ये कशी करायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे. प्रत्येक एक पीस आपण काढून ह्याच्यामध्ये एअर फ्रायरमध्ये टाकणार आहोत. मी याला खाली बटर पेपर लावलेला आहे, त्याच्यामुळे मी खाली त्याला बटर वगैरे असं काही लावत नाही. तेल बटर असं नाही लावत आहे. मी पेपर टाकलेला आहे, त्याच्यामुळे मी तेल लावत नाही आहे त्याला खालनं. तर आपले सगळे पीसेस टाकून झाले. तर आता आपण टेम्परेचर कसं सेट करायचं ते मी दाखवते. पण ऑन केलं मी 190च्या टेम्परेचरवरती साधारण 24-25 मिनिट्स ह्याला लावते आहे. अर्ध्या तासात आपलं हे पूर्ण होऊन जाते तंदुरी शिजून. पण तर 25 मिनिट्स मी ह्याला लावते आहे. पण 12 ते 13 मिनिट्स झाल्यानंतरून आपण ह्याला पुन्हा बघायचं आहे, कारण त्याला उलटून आपण परत सरळ करून बटर लावून त्याला ठेवायचं. आता 12 मिनटं झालेली आहेत. सो आता मी बघते हे किती शिजलेलं आहे. बघा, वरतून तर आपलं थोडंफार झालेलं आहे, पण ह्याला बटर लावून परत प्रत्येक पीसेस उलटे करून ठेवायचे, कारण मग वरतून शिजतं आणि खालून शिजत नाही असे प्रकार होतात. तर तसे प्रकार नको व्हायला म्हणून प्रत्येक पीस हा परत सरळ करून आपण ह्याला बटर लावून परत ह्याला 12 मिनटं ठेवणार आहोत. प्रत्येक पीसेसला आपल्याला तसंच करायचं आहे. पीसेस मोठा असल्या कारणामुळे ह्याला थोडंसं करायला लागतं. तुम्ही जर छोटे छोटे पीसेस, बोनलेसेस पीसेस बरोबर जर असं केलं तर मग त्याला तसं नाही करायला लागत, तो शिजून निघतो छोटे पीसेस. मोठे पीसेस असल्यामुळे ह्याला वर खाली जास्ती करायला लागतं. परत मी ह्याला बटर लावते आहे. प्रत्येक पीसला बटर लावून परत आपण ह्याला 12 मिनटं एअर फ्रायरला ठेवून देणार आहोत. सेम 190 टेम्परेचरलाच ठेवायचं. टेम्परेचर काही हलवायचं नाही, फक्त ऑफ केलं होतं त्याला आपण ऑन करणार आहोत.
राहिलेले त्याचं टाईम तो कंटिन्यू करेल. 14 मिनटं राहिलेले आहेत, आता तो त्याचं ते कंटिन्यू करेल. आपलं 25 मिनटं पूर्ण झालेलं आहे. बघू आपण चिकन रेडी झालं आहे का. पूर्ण शिजलेलं आहे. परत एकदा याला मी आता बटर लावते. पूर्ण शिजल्यावरती एकदा अजून बटर लावायचं, नाही तर त्याला खूप ड्रायनेस येतो. त्याला थोडंसं जरा आपण छान लागण्यासाठी त्याला पुन्हा आता आपण बटर लावणार आहोत. गरम असतानाच लावायचं, कारण ते त्याचं शोषून घेतं आणि मग आपण छान असं ज्युशी लागतं चिकन. त्याच्यामुळं परत एकदा थोडं बटर लावून घ्यायचं. जास्ती लागत नाही, थोडंसंच आपण लावायचं, पण तेच खूप महत्त्वाचं असतं. चिकन तंदुरी आपली रेडी झालेली आहे. चला तर आपण ह्याला सर्व करायला घेऊयात. तर मी एक पीसेस ह्याच्यामधनं, गरम असतं थोडंसं, आपण व्यवस्थित हात लावायचं, नाही तर भाजण्याची पण शक्यता असते. तर मी एक पीस काढून घेतलेला आहे आणि मी लोणी घेतलेला आहे. तर लोणीसुद्धा लावते ह्याला, किंवा तुम्ही बटर पण लावू शकता, तूप देखील लावू शकता. तुपामध्ये केलं तर इतका सुंदर फ्लेवर येतो ह्याला. तुपामध्ये सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. कशी वाटली तुम्हाला आजची चिकन तंदुरीची रेसिपी, मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि तुम्हाला अशाच नवीन नवीन आणि हेल्दी रेसिपीज बघायच्या असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नक्की ट्राय करा ह्या 31ला चिकन तंदुरी, आणि तुमची पार्टी एकदम मस्त होईल. थँक्यू.